नमस्कार. मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण झटपट होणारं, सोप्या पद्धतीने कमी साहित्यात होणारं चविष्ट अशा सांबारची रेसिपी करणार आहोत. सांबार बनवण्यासाठी 1 वाटी दुधी भोपळ्याचे काप करून घेतलेत. त्यानंतर अर्धी वाटी लाल भोपळा घेतलाय, 1 कांदा घेतलाय आणि 1 टोमॅटो घेतलाय. 2 शेवगाच्या शेंगा सुद्धा घ्यायच्या आहेत. आता ह्या सर्व भाज्या कुकरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. इथे फक्त शेवगाच्या शेंगा आपण सेपरेट शिजवायच्या आहेत. सर्व भाज्या एका कुकरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आहे. त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये मी हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये शेवगाच्या शेंगा ह्या वेगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत. भाज्यांमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरच्या छोट्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. तुरीची डाळ ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर 1.5 ग्लास पाण्यामध्ये ती शिजवून घ्यायची आहे. भाज्या आणि डाळ शिजून झाल्यानंतर एका खोल पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत. मी भाज्यांमध्ये 1 हिरवी मिरची मध्ये कट करून टाकली होती, ती आता काढून घेते आहे. त्यानंतर त्यामध्येच मी शिजवलेली तुरीची डाळसुद्धा टाकून घेते आहे. डाळ आणि भाज्या ह्या गरम असतानाच रवीने घोटून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या लवकर घोटून होतात आणि छान अशा बारीक घोटल्या जातात सर्व भाज्या. 5 मिनिट भाज्या घोटून घ्यायच्या आहे आणि डाळही घोटून घ्यायची आहे. भाज्या आणि डाळ ह्या व्यवस्थित बारीक झाल्या पाहिजे, म्हणजे सांबार हे छान घट्टसर छान असं तयार होतं. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात. इथे मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. अशा पद्धतीचीच कन्सिस्टन्सी ठेवा. आता आपण सांबारला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी मी कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी छान फुलू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी टाकल्यानंतर यामध्ये मी थोडासा हिंग घालायचा आहे. हिंगामुळे खूप छान टेस्ट येते सांबारला. त्यानंतर यामध्ये 10-12 फ्रेश कढीपत्त्याची पानं घातली आहे. बोर मिरची घातली आहे 2. तुमच्याकडे जर बोर मिरची नसेल तर तुम्ही कोणतीही लाल सुकी मिरची टाकू शकतात. त्यानंतर यामध्ये थोडीशी उडदाची डाळ घातली आहे. पांढरी उडदाची डाळ फोडणीमध्ये घातली ना की सांबार खूप छान चवदार बनते. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे. अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घातला आहे आणि त्यानंतर थोडासा मी यामध्ये काश्मीरी लाल मिरचीचा वापर करणार आहे. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे सांबारला खूप छान असा कलर येतो. यानंतर फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर मी यामध्ये सांबार मसाला घालते. तुम्ही कोणताही सांबार मसाला घालू शकतात. सांबार मसाला मी इथे मोठा 1.5 चमचा वापरला आहे. आता फोडणी छान मिक्स करून यामध्ये आपण जे भाज्या आणि वरण घोटून घेतलं होतं ते सर्व टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फोडणी दिल्यावर सांबारला खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर यामध्ये आपण शेवगाच्या शेंगा वेगळ्या उकडून घेतल्या होत्या, त्या सर्व पाण्यासकट टाकून घ्यायच्या आहे. शेवगाच्या शेंगांच्या या सूपमुळे सांबार टेस्टी बनते. त्यानंतर यामध्ये 1 पळी कोकम आगळ घालते. 1 ते 1.5 पळी यामध्ये आपण कोकम आगळ घालायचं आहे. आपल्या सांबारच्या क्वांटिटीनुसार आगळ हे टाकायचं आहे. तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही आमसूलही टाकू शकतात. त्यानंतर यामध्ये मी 1 गुळाचा खडा टाकलेला आहे. कोकम आगळ आंबट असल्यामुळे यामध्ये गुळाच्या खड्याची चव बॅलन्स होण्यासाठी गुळ हा घातला जातो. सांबार छान असं हे उकळू द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये मी कोथिंबीर टाकते आहे. तयार झालं इथे आपलं सांबार. आता हे सांबार आपण 5-10 मिनटं झाकण न ठेवता मीडियम गॅसवर छान असं उकळू द्यायचं आहे. सांबार छान उकळलं की तयार होतं आपलं हे सांबार. हे सांबार तुम्ही इडली, मेदूवडा, डोस्यांबरोबर अप्रतिम लागतं. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना रेसिपी शेअर करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.